बृहन्मुंबई महानगरपालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे। यामध्ये सातत्यानं भ्रष्टाचार होतोय, निविदा प्रक्रियांमध्ये घोळ होतोय, सरकारकडनं कंत्राटदार सांगितले जात आहेत, त्यांच्याच भोवती त्यांनाच काम देण्यासाठी निविदा प्रक्रिया फिरवली जाते। यातनं पारदर्शकता आणि मार्गदर्शक जे तत्व आहेत केंद्रीय दक्षता आयोगाचे, या सगळ्यांचं उल्लंघन होतंय। याची कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी काळजी किंवा त्याचं सोयरसूतक या संस्थेला नाहीये। आता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदीच्या स्वच्छता कार्याची निविदा आलेली आहे, त्यामध्येही अशाच पद्धतीचं केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमावलीचं उल्लंघन झालेलं आहे। या नियमांमध्ये काय सांगितलं जातं तर जे निविदेमध्ये प्रकाशित केलेले पूर्वपात्रता निकष असतात त्यामध्ये बदल करण्यात येऊ नयेत, त्याला अधिक कठोर करण्यात येऊ नये, जेणेकरून स्पर्धा कमी व्हावी अशा तऱ्हेचं चित्र निर्माण होऊ नये असं केंद्रीय दक्षता आयोगाची नियमावली सांगते। परंतु इथं तेच करण्यात आलेलं आहे। यामध्ये पूर्वपात्रता निकषांमध्ये निविदेमध्ये सांगितलं होतं की पंप उत्पादक यांची उलाढाल जी टर्नओव्हर असला पाहिजे तो 50 कोटी असला पाहिजे आणि नंतर बोलीपूर्व बैठकीनंतर यामध्ये आता 210 कोटी रुपयाचा बदल करण्यात आला। आता 210 कोटीची उलाढाल असली पाहिजे। हे मनमानी पद्धतीनं झालेलं आहे आणि यावरती आम्ही आरोप केला, यावरती पत्र लिहून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना जेव्हा सांगितलं त्यावेळेला माध्यमांमध्ये त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की आम्ही हे चांगल्या हेतूनं केलेलं आहे, कारण पंप उत्पादक हे जवळपास 700 कोटी रुपयाचे पंप याच्याकडे पुरवणार आहेत, त्यामुळे ते चांगल्या दर्जाचे असावेत अशा तऱ्हेचा आमचा मानस आहे, त्यामुळे आमचा चांगला हेतू आहे। परंतु केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमांचं काय तर त्याच्याबद्दल ते काही म्हणत नाहीत। प्रश्न आमचा असा आहे की या स्पष्टीकरणातनंच तुम्ही घोळ झालाय मान्य केलेला आहे। ही निविदा गेले 3 वर्ष चालू आहे। मार्च 2023ला पहिल्यांदा आली, नंतर फेब्रुवारी महिन्याच्या 2025लाही आली, ती दोन्ही वेळा ती रद्द करण्यात आली, आता पुन्हाही सप्टेंबरमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे। या तिन्ही वेळेला 3 वर्ष चाललेल्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमचा हेतू वाईट होता का की तुम्ही 50 कोटीचीच त्या ठिकाणी मर्यादा ठेवली होती? अचानकपणे 3 वर्षानंतर आता बोलीपूर्व बैठक झाल्यानंतर तुम्हाला हे आठवलं? मग तुमचे अभियांत्रिकी विभाग असेल किंवा सल्लागार कंपन्या असतील ह्या काय झोपल्या होत्या का? त्यामुळे हे जे बदल करण्यात आलेले ते का करण्यात आलेले आहेत, त्यात स्पर्धा कशी कमी केली जाते आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्याच संबंधित असलेल्या कंत्राटदार कंपनीला हे काम मिळावं हा मानस त्याच्यामध्ये आहे, हे चित्र समोर आहे। त्यामुळे आमचं आव्हान आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेला की त्यांनी जाहीर करावं की हे जे बदल करण्यात आलेले आहेत त्यामधनं किती पंप उत्पादक कंपन्या या त्या ठिकाणी पात्र ठरतील, अगोदर किती ठरत होते आणि आता किती ठरणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की पंप उत्पादक कंपन्यांचे निकष ठरवणे आणि त्याच्यामध्ये बदल करण्याचा संबंध कंत्राटदाराशी काय आहे? कंत्राटदाराने कुठलाही पंप घ्यावेत, परंतु हे जाणीवपूर्वक केलं जातंय जेणेकरून स्पर्धाच होऊ नये आणि यामध्ये जे सरकारला पाहिजे त्याच कंत्राटदाराला काम द्यायचंय, यासाठी या सगळे कुकर्म केली जात आहेत असा आमचा ठाम आरोप आहे। आणि महानगरपालिकेने जे स्पष्टीकरण दिले ते पूर्णपणे आम्ही नाकारत आहोत।